नमस्कार, मी पूर्वी भावे. चवदार चविष्टच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत. नुकताच ओणम हा सण पार पडला. ओणम हा केरळाईट समाजाचा एक अतिशय महत्त्वाचा असा सण आहे, ज्या दिवशी अतिशय सुंदर सुंदर फुलांच्या रांगोळ्या घालून आणि त्याचबरोबर चवदार चविष्ट पदार्थांची सोबत घेऊन हा सण साजरा केला जातो. म्हणून आज या विशेष भागामध्ये आम्ही तुमच्यासाठी खास दक्षिणेकडचे काही चविष्ट पदार्थ घेऊन आलोय. सुरुवात करूया या एपिसोडला. भारतातला कुठलाही सण असो तो गोड पदार्थाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. मग तो महाराष्ट्र असो किंवा केरळ. तेव्हा ओणमच्या निमित्ताने आपण एक मस्त चविष्ट गोड पदार्थ पाहूया, ज्याचं नाव आहे पलंपोळी. नमस्कार, मी शेफ नावेद, दी ऑर्किड मुंबईहून. ओणम सध्यासाठी आपण एक स्वीट डिश बनवणार आहोत, केरला बनानाचे पळमपोळी. तर आपण पाहूया पळमपोळीसाठी लागणारी सामग्री. केरला बनाना ते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं. हा बॅटर आहे. बॅटरमध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर, थोडं शुगर आणि बेकिंग पावडर बनवून बॅटर बनवलेलं आहे. आणि हे पण रेडीमेड कोकोनट मिक्सचर आहे. त्यासाठी लागणारी सामग्री म्हणजे कोकोनट, जॅगरी, गूळ आणि इलायची पावडर. तसे आपण पहिल्यांदा बनाना सोलून घेऊया. आपण त्या बनानामध्ये आपण मिक्सचर स्टफ करणार आहोत. शेफने मधून कट केलेला आहे आणि त्यामध्ये आपण स्टफ करूया. हा मिक्सचर स्टफ झालेला आहे. त्यामध्ये हा बॅटर टाकून घेऊया. थोडंसं बॅटर फर्मेंट झालेलं आहे, कारण आपण त्यामध्ये बेकिंग पावडरही टाकलेली आहे. ऑइल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण फ्राय करून घेऊ. मीडियम फायरमध्ये स्लोली असा हा फ्राईंग करायला हवं आणि हे गोल्डन ब्राऊन असा कलर यायला पाहिजे. आपण सतत ऑइल त्यावरती ड्रिप करायला हवं. माझ्यामध्ये रेडी झालेला आहे. रेडी आहे पळमपोळी किंवा बनाना फ्रिटर्स. आपण ह्याला एक स्वीट डिश म्हणून खाऊ शकतो आणि त्याची चव अतिशय वाढवण्यासाठी आपण थोडंसं व्हॅनिला आईस्क्रीम टाकलं तर अति सुंदर.